करुणेनं व्याकुळ झालेला अर्जुन डबडबल्या डोळ्यांनी दुःखानं व्याकुळ होऊन आपल्या रथात बसला आहे. विषादग्रस्त शोकग्रस्त अशा अर्जुनाला मोहात फसल्यामुळं आपण कोण आहोत आणि या क्षणी आपण इथं कशासाठी आहोत हे विसरल्यामुळंच तो शोकग्रस्त झालाय. आपणही सारे असेच विस्मृतीमुळं मोहात फसल्यामुळं शोकग्रस्त विषादग्रस्त होतो. तेव्हा आपल्याला त्यामधून बाहेर काढण्याचं काम, आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम करते तो ग्रंथ भगवद्गीता. हरिओम. 24वा श्लोक आहे. काय म्हणतात पहा. उत्सीदेयुरिमे लोका न कुर्यां कर्म चेदहं संकरस्य च कर्ता स्यामुपहन्यामि माः प्रजाः. मी जर नियतकर्म केलं नाही तर हे सारे ग्रहलोक नष्ट होऊन जातील. सर्व प्राणिमात्रांच्या शांततेचा मी विनाशक होईन. चेत अहम कर्म न कुर्यम. जर मी कर्म केलेच नाही तर इमे लोका उत्सिदेयुः. हा सर्व लोक नष्ट होऊन जाईल. च सत संकरस्य कर्ता स्याम. मी संकराचा कर्ता होय. आणि इमा प्रजा उपहन्यम. या सर्व प्रजांचा मी घात केला असं होईल. तर भगवंत काय सांगतात बघा. मी माझं काम सातत्याने आणि सावधपणे केलं नाही तर काय होईल. एक, सगळी माणसं नष्टभ्रष्ट होतील. दुसरं, सर्वत्र संकर माजेल. तिसरं, मी प्रजेचा घात केला असं होईल. असं 3 गोष्टी भगवंत या श्लोकाद्वारे आपल्याला सांगतात. आता आपण एक एक पाहूया. जर भगवंताने आपलं काम अगदी थोड्या वेळासाठी थांबवलं तरी आपण सगळे नष्ट होऊन जाऊ की नाही. निश्चितच आहे. कारण ही सगळी यंत्रणा अगदी नियमित आहे म्हणून तर आपलं जीवन आहे ना. नक्कीच आहे. अहो, सूर्याने एक दिवस विश्रांती घेतली. गुरुत्वाकर्षण असलेल्या रूपाने भगवंतानी 15 मिनटं विश्रांती घेतली. हवेत प्राणवायू असलेल्या भगवंताने केवळ 5-7 मिनटं विश्रांती घेतली. तरी काय होईल. पृथ्वीवरलं सगळं जीवन संपुष्टात येईल की नाही. निश्चितच येईल. त्यात काही शंकाच नाही आहे. आणि म्हणून ते म्हणतात लोका उत्सिदेयु. तसंच काय होईल एक लक्षात घ्या. परमेश्वराने या सगळ्या व्यवस्था केल्यात ना. पण काय होईल जर त्याने काम नाही केलं तर माणसं आळशी होतील. म्हणजेच तमोगुणाचं प्राबल्य वाढेल. आणि तमोगुणाचं प्राबल्य वाढल्यावर काय होईल. सगळी माणसं आळसाने स्वस्थ बसतील. कोणीच काही कर्म करणार नाही. हे नक्की आहे. आणि त्यांचा उद्धार त्यामुळे होणार नाही. आता भगवंत पुढे काय सांगत आहेत. मी सावधपणे काम केलं नाही तर. त्याने शब्द वापरला होता मागच्या श्लोकात. अतींद्रतः. आता तंद्रीत काम करणं म्हणजे काय करणं. तंद्रीत काम करणं म्हणजे आपल्याला आपलं कुठेतरी दुसरीकडे लक्ष असणं. तंद्रीमध्ये आपण कधी सावध नसतो. आणि मग काहीही केलं असतं तरी कुठेतरी दुसरीकडे लक्ष असल्यामुळे चुका होण्याची शक्यता असते. अतंद्रितः म्हणजे सावधपणे. भगवंत म्हणतात मी सावधपणे काम केलं नाही तर संकर होईल. तर संकर म्हणजे काय हो. संकर म्हणजे 2 सजातीय किंवा विजातीयांचं वस्तूंचं एकत्रीकरण करणं. याला संकर असं म्हणतात. आणि त्या संकरातून जे नवीन वस्तू तयार होते ना त्याला संकरित वस्तू हायब्रिड असं म्हणतात. असंही शक्य आहे. आता समाजामध्ये पूर्वी आणि अजूनही काही ठिकाणी एक समजूत होती. काय होतं. 2 वेगवेगळ्या जातींची किंवा धर्माची माणसं एकत्र आली. त्यांनी आपसात लग्न केलं तर त्यांच्या कुळामध्ये संकर होतो. पण ही कल्पना मंडळी खरं तर अगदी चुकीची आहे. याला धर्माचाही काही मुळीच आधार नाही आहे. लक्षात घ्या. कारण आपण ज्या अर्थाने जात शब्द वापरतो ना तो धर्मसंमत मुळीच नाही आहे. वर्ण म्हणजे जात नाही. वर्ण म्हणजे जात नक्कीच नाही. कोणताही वर्ण हा जन्माप्रमाणे नाही तर गुणकर्माप्रमाणे ठरत असतो. आणि गुण आणि कर्मामध्ये बदल घडला तर तो वर्ण बदलू शकतो. हे तितकंच खरं आहे. एकाच घरामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र, वैश्य अशी 4 वर्णाची माणसं असू शकतात. अगदी 4 भावंडामध्ये सुद्धा. हा विचार भगवंतांनी स्वतःच पुढच्या अध्यायात जो विचार दिला आहे ना त्याचा आशय तोच आहे. 4थ्या अध्यायात येणार आहे. खरंच आहे. मग काय होतं. त्यामुळे 2 जातीतल्या लोकांनी किंवा 2 धर्मातल्या लोकांनी लग्न केल्यामुळे संकर वगैरे काही होणार नाही. समाजाच्या दृष्टीने कसं आहे ते समाज बघून घेईल. पण संकराच्या दृष्टीने नक्कीच संकर होणार नाही. पण शेवटी एक लक्षात घ्यावं. भगवंताच्या दृष्टीने मनुष्य एकच जात आहे. मग तो कोणी असो.
त्याचा धर्म काही असो, रंग काही असो, पंथ काही असो, हे सगळे भेद माणसाने केलेत, भगवंताने नाही केले ना. त्याच्या दृष्टीने सगळी माणसं एकच आहेत. आता आज आपण शंकर कशाला म्हणतो लक्षात ठेवा. हा शंकर शब्द आपण बियाण्याबद्दल नेहमीच ऐकतो. संकरित ज्वारी, संकरित बाजरी असं आपण नेहमी ऐकतो. किंवा आता आपला कलमी आंबा असतो की नाही, त्याच्यामध्ये सुद्धा 2 वेगवेगळ्या रोपांचा किंवा बीजांचा संकरच केलेला असतो, हे खरंच आहे. आणि एकमेकावर त्याचं कलम केलेलं असतं. आता माणसाने सुद्धा काय केलं, काही विजातीय प्राण्यामध्ये किंवा सजातीय प्राणी संकरण घडवून आणला बरं का. काही प्राणी तयार केलेत. उदाहरणार्थ हिमालयाच्या पायथ्यापाशी घोडा आणि गाढव यांचा संकर करतात आणि खेचर नावाचा प्राणी तयार करतात. का बरं? तिथले जे अवघड चढाव आहेत ना, ते मोठा जड माल घेऊन चढायची त्या खेचरांचा उपयोग छान होतो म्हणून करतात. हिमालयाच्या खालच्या भागात आजही खेचरं निर्माण केले जातात, त्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोगही होतो. पण माणसाने हे जे काही संकर केलं ना, त्याला भगवंताची बहुतेक मंजुरी नसावी. कारण त्यांनी जे संकरित निर्माण केलं त्याच्यापासून पुनर्निर्मिती होत नाही, निश्चित होत नाही. आता माणसाने कलमी आंबा तयार केला, पण त्याचा जर बाठा लावला तर पुन्हा कलमी आंबा नाही येत, रायवळ आंबाच येतो, हे खरंच आहे. तसंच एक खेचर काही दुसरं खेचर निर्माण नाही करू शकत. प्रत्येक वेळेला पुन्हा नवीन खेचर निर्माण करावं लागतं. भगवंताच्या दुनियेमध्ये संकराला काही स्थान नाही, कारण तिथे कोणती अनिश्चितता पण नाही आहे, हे लक्षात ठेवा. ठराविक कारणाचे ठराविक परिणाम होणार हे अगदी निश्चित आहे. आणि म्हणूनच तर माणसं सगळ्या प्रकारचं नियोजन करू शकतात ना. समजा आपण अगदी आंब्याचा बाठा लावला तर त्याच जातीचे आंबे येतात की नाही, हे नक्कीच येतात. अनिश्चितता असते का काही, त्याला कुठे अनिश्चित भाव आहे का. समजा आम्ही एक आंब्याचा बाठा लावला आणि मग काय झालं, त्या बाठ्याला एक बाठा लावला त्यापासून आंबा झाला हो, पण दुसऱ्या बाठ्यापासून चिकूचेच झाड झालं. तिसऱ्या बाठा लावला त्यापासून धोत्र्याचंच झाड झालं. असं काय होतं का हो? नक्कीच नाही. आंबाच होतो आणि आंबासुद्धा त्याच जातीचं होतं, हे सगळं खरं आहे ना. आणि म्हणूनच तर जीवन अबाधित राहतं, नाहीतर सगळीच अनिश्चितता राहिली असती, यात काही शंकाच नाही. आणि भगवंत म्हणत आहेत, मी सतत आणि सावधपणे कार्य करीत असतो. तसे मी नाही केलं तर काय होईल, प्रजेचा मी घात केला असं म्हणत आहेत. का बरं? आपण सगळेजण कोण आहोत, भगवंताचीच तर अभिव्यक्ती आहोत, त्याची लेकरं आहोत, हे खरंच आहे. आणि जसं संसारात घडतं ना, की समजा आईवडील जबाबदारीने वागले नाहीत, सावधपणाने त्याने संसार केला नाही, मुलांची योग्य ती काळजी घेतली नाही, मुलांवर योग्य ते संस्कार केले नाहीत, चांगल्या सवयी त्याने लावल्या नाहीत, तर काय होईल, मुलांचं जीवन सुखी होईल का. अहो, आईवडील निदान सर्व शक्तिमान तरी नाही आहेत, पण भगवंत तर सर्वशक्तिमान आहे की. त्यामुळे खरं काय असतं, ते काही घडवून आणू शकतात आणि आपण ते कोणी थांबवूही शकणार नाही हो, खरंच आहे ना. बघा ना, आता हजारो मैलावर कुठेतरी समुद्राच्या तळाशी एखादा भूकंप होतो आणि मग समुद्रामध्ये प्रचंड अशी सुनामीची लाट येते की नाही. आणि मग केव्हा तरी काय होतं, कुठून तरी लांबून येऊन ती एखाद्या किनाऱ्याला पडते. जशी आपल्या तामिळनाडूच्या किनाऱ्यावर एकदा सुनामी आली होती. एका क्षणात हजारो माणसं, घरं, शेतं, मानवनिर्मित जे काही आहे ना, ते एका क्षणात नाहीसं होतं. आपण काय करू शकतो, फार तर त्या प्रभावित झालेल्या व्यक्तीने काही मदत करू शकतो, हे नक्की आहे. त्यांचं जीवन परत उभं करायचा प्रयत्न करू शकतो. पण त्याच्यात जी काही माणसं मारली गेली त्याला काही परत जिवंत नाही करू शकत, नक्कीच नाही करू शकत. किंवा भूकंप होऊ नये म्हणून काही व्यवस्था करता येते का? काहीच नाही. भूकंप झाला तर पडू नयेत अशी घरं माणसाने काही ठिकाणी निर्माण केली, जपानमध्ये वगैरे, हे खरंच आहे. पण ते सुद्धा मर्यादित अर्थाने. मात्र भूकंप होणारच नाही, पूर येणारच नाही असं काहीही कोणी जगात करू शकत नाही, हे खरंच आहे. आणि काय असतं, हे छोटे छोटे प्रसंग घडवणं ज्याला शक्य आहे ना, तो एका क्षणामध्ये सारी मानवजातसुद्धा पूर्णपणे नष्ट करू शकेल की, नक्कीच करू शकेल. पण तो तसं करत नाही. का बरं? की त्याची कृपा आहे, त्याची सावधानी आहे, नक्कीच. आणि म्हणून काय होतं, सतत डोळ्यात तेल घालून त्यांनी सगळी व्यवस्था नीट ठेवली आहे. इथे शब्द आला आहे व्यवस्था, असा शब्द आपण वापरला. व्यवस्था म्हणजे तरी काय हो, व्यक्ती आणि वस्तू यांना योग्य ठाणी ठेवणं म्हणजे व्यवस्था, त्यांना योग्य स्थानावर ठेवणं म्हणजे व्यवस्था. आणि भगवंत तेच तर सांगतात ना, की माणसाने त्यांचं अनुकरण करून सतत योग्य प्रकारे कार्य करावं आणि स्वतःचा भौतिक आणि आध्यात्मिक अशी दोन्ही प्रगती करून घ्यावी. आता ह्याच्या पुढचे जे श्लोक आहेत ना, ते 25 श्लोक
25वा श्लोक. त्यात भगवंत काय म्हणतात, ज्ञानी आणि अज्ञानी माणसं जी आहेत ना, त्यांचे कर्म करण्यामध्ये काय फरक असतो, दोघांच्या उद्देशामध्ये काय फरक असतो ना, ते भगवंत आपल्याला आता पुढच्या श्लोकात सांगणार आहेत. हे जे काही श्लोक आहेत ना पुढचे, त्याच्यामध्ये भगवंत आपल्याला ज्ञानी आणि अज्ञानी या दोघांच्या कर्म करण्यामध्ये काय फरक असतो ते सांगतात. आता 25व्या श्लोकात पहिल्यांदा काय सांगतात बघा. सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुर्वन्ति भारत कुर्यात् विद्वांस्तथा सक्तश्चिकीर्षुर्लोकसंग्रहम्. ज्याप्रमाणे अज्ञानी लोक फलाच्या आसक्तीनं आपलं कर्म करतात, त्याचप्रमाणे लोकांना योग्य मार्गावर नेण्याकरता विद्वान मनुष्यानं अनासक्त होऊन कर्म करावं. हे भारत म्हणजे काय, हे बुद्धिमान अर्जुना. अर्जुनाला बुद्धिमान असं इथे म्हटलेलं आहे. हे बुद्धिमान अर्जुना. पुढे काय सांगतायत की कर्मणी सक्तः अविद्वांसः यथा कर्मं कुर्वन्ति. कर्मामध्ये आसक्त असणारे अज्ञानी लोक ज्याप्रमाणे कर्म करीत असतात, तथा म्हणजे त्याप्रमाणे आसक्त विद्वान, आसक्तीरहित विद्वान माणसांनी सुद्धा लोकसंग्रहम चिकीर्षुर कर्मम कुर्यात. लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्म करावीत. आता सविस्तर अर्थ पाहूया. इथे शब्द आला आहे अविद्वांसः. विद्वांस म्हणजे काय, विद्वांस म्हणजे विद्वान माणूस, ज्ञानी माणूस, आणि अविद्वांस म्हणजे अज्ञानी माणूस. पण मंडळी एक लक्षात ठेवलं पाहिजे, या ठिकाणी ज्ञान आणि विज्ञानचे शब्द, ज्ञान आणि अज्ञान शब्द आलेत ना, हे दोन्ही टेक्निकल शब्द आहेत. अध्यात्मशास्त्राप्रमाणे ज्ञान म्हणजे फक्त आत्मज्ञान, बाकी सगळं अज्ञाने सांगण्याचा उद्देश आहे. भौतिक ज्ञानाला ते अज्ञानच म्हणतात. त्यामुळे भगवंत इथे कोणाला अज्ञानी म्हणतायत ते जाणून घेतलं पाहिजे. भगवंत हे सांगतात आपल्याला असं की अज्ञानी माणूस ज्याप्रमाणे आसक्त होऊन कामं करीत असतो. आता काय असतं, सामान्यपणे जो अज्ञानी माणूस त्यांनी म्हटलं आहे ना, तो सुद्धा खरा ज्ञानीच असतो की हो. तो जे काम करतो ना त्याचं ज्ञान त्याला नक्कीच असतं, शक्यच नाही. आता समजा एखादे मेकॅनिक आहे, त्या मेकॅनिकला यंत्र आणि ते कसं दुरुस्त करायचं याचं ज्ञान असायलाच पाहिजे की नाही. किंवा एखादा डॉक्टर आहे, तो भले आध्यात्मिक ज्ञान त्याला नाही आहे, पण शरीराच्या उपचारांचं, औषधांचं हे ज्ञान त्याला असायलाच लागतं ना, ते असतंही की. पण भगवंत मात्र अशा सगळ्यांना अज्ञानीच म्हणतात. आणि म्हणून ते काय म्हणतात, अज्ञानी माणूस सतत कर्म करीत असतो. तसंच विद्वान आणि ज्ञानी माणसांनीसुद्धा, आत्मज्ञान झालेल्या माणसांनीसुद्धा कर्म करत राहिलं पाहिजे. उगाच इतरांवर टीका करीत किंवा उपदेश करीत फिरू नये. बघा ना, आता अज्ञानी व्यक्ती काय होते, ते म्हणतात तो आसक्त होऊन स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी का होईना त्याच्या ज्ञानाप्रमाणे कर्म करीतच असतो की. आणि मग ते कर्म त्यांना करून द्यावं ना. ज्ञानी माणसाने त्यांना थांबवू नये हो. प्रत्येकजण काही गीतेचा, उपनिषदांचा अभ्यास नाही करणार, हे खरंच आहे. त्याला त्याचं काम करू द्या ना. ज्ञानी माणसांना त्यांच्याबरोबर राहूनच त्यांना सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता दुसऱ्या ओळीमध्ये ज्ञानी आणि अज्ञानी माणसांच्या कर्मामधला फरक सांगतात. दोघंही कर्मात असतात, हे खरं आहे. पण अज्ञानी माणूस काय करतो, स्वतःला कर्ता समजतो आणि मग त्याला कर्तव्य म्हणून तो कर्म करीत असतो. पण त्याला त्या कर्मापासून सुख देणाऱ्या फळाची अपेक्षा असते. आणि म्हणून त्याच्या दृष्टीने त्याच्या जीवनात येणारं सुखाचे किंवा दुःखाचे प्रसंग, यश आणि अपयश हे त्याला सत्य वाटतात. आणि त्यामुळे तो सुखी दुःखी होतो सुद्धा. ज्ञानी माणूस काय करतो, ज्ञानी माणूस जाणतो की तो कर्म कशासाठी करतो आहे, भगवंतासाठी कर्म करतो आहे. भगवंताने त्याच्यावर सोपवलेलं कर्म म्हणून तो नक्की करत असतो ना. आपल्या कर्माने तो खरं म्हणजे भगवंताची पूजाच बांधित असतो. तो स्वतःला करतासुद्धा मानत नाही. आणि त्यामुळे कर्मातून निर्माण होणारं सुख आणि दुःख, लाभ आणि हानी त्याला विचलित करू शकत नाहीत. हा फरक आहे दोघांच्या कर्म करण्यामधला. आणखीन एक फरक आहे मंडळी दोघांच्या कर्म करण्यामध्ये. काय आहे, अज्ञानी माणूस कशासाठी कर्म करतो, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी, स्वतःचं नाव व्हावं, प्रसिद्धी व्हावं, यासाठी तो सतत कर्म करीत असतो बरं का, त्यात काही शंकाच नाही. म्हणजे पोटा पाण्यासाठी तो जे कर्म करत असतो ना, ते नक्कीच त्या स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी असतं. पण तो जे काही मंत्र करतो, जप करतो, उपासना करतो, ते सुद्धा काहीतरी मिळावा हा उद्देश त्याच्या मागे असतो, हे नक्कीच आहे. याच्या विरुद्ध ज्ञानी माणूस कसा असतो, तो आत्मरत, आत्मतृप्त आणि आत्मसंतुष्ट असा असतो. त्यामुळे मग तो काय करतो, तो लोकसंग्रहासाठी म्हणजे लोकांना
योग्य मार्गावर आणण्यासाठी आणि ठेवण्यासाठी धर्माचा, कर्मकांडाचा, उपासनेचा खरा अर्थ त्यांना समजावून सांगण्यासाठी, त्यांच्या जीवनामध्ये 4 सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे क्षण निर्माण करण्यासाठी सातत्याने कर्म करीत असतो. तर स्वतःला काही नको असतं, हे खरंच आहे. आणि त्या कर्मामधून पैसा, प्रसिद्धी, सत्ता याची हाव त्याला मुळीच नसते, बिलकुलच नसते. चिकीर्षू लोकसंग्रहम, लोकांपुढे आदर्श ठेवण्यासाठी, म्हणजे जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी शिकवावे, शहाणे करूनही सोडावे सकळ जन म्हणून. आता दिसायला तर मंडळी असं दिसतं की ज्ञानी आणि अज्ञानी माणूस यात काहीच फरक नाही, कारण दोघेही तेवढ्याच उत्साहाने काम करतायत. मग फरक कुठे येतो? फरक कसा येतो पहा. एखादा माणूस नवरा असतो खरा, आता तो काय करतो? तो संसार स्वतःचा संसार म्हणून करीत असतो. मग ते सगळे संसारातले सगळे दुःख, सुख, आजारीपणं, यश, अपयश हे सगळं त्याला खरं वाटतं. तर त्याने तो सुखीदुःखी होतो. पण समजा दुसरा एखादा माणूस आहे, तो एखाद्या नाटकामध्ये किंवा सिनेमामध्ये नवऱ्याची भूमिका करतो आहे, अगदी मनापासून करतो आहे, शंकाच नाही. पाहण्याला ते सगळं खरं वाटतं आहे. त्या भूमिकेतल्या सुखदुःखाने तो खरंच विचलित झाला आहे असं वाटतं. पण हे केवळ नाटक असतं की नाही? हे निश्चित असतं, केवळ भूमिका असते. तो मनातून नक्की जाणतो की हा खरा मी नाही आहे. आणि म्हणून मग काय होतं, ते काम संपलं की त्यातलं जे काही सुखदुःख असतं ते त्याला त्रास देत नाही, कारण त्याच्या दृष्टीने केवळ भूमिका असते. हाच फरक आहे ज्ञानी आणि अज्ञानी लोकांमधला. गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात एक प्रसंग येतो नाही का? आता ते तर मोठे जमीनदार होते, मोठे इनामदार होते, खूप मोठी जमिनी होत्या त्यांच्या. एक दिवस काय झालं होतं, त्यांच्याच कुठल्या तरी भाऊबंदाशी त्यांचा एका जमिनीच्या तुकड्यावरून मोठा वाद चालू होता. आता त्यांच्या बाजूलाच त्यांना मानणारा एक मोठा भक्त बसला होता. त्याच्या मनात विचार आला की अरे, एवढे महाराजसुद्धा या जमिनीच्या तुकड्याला एवढं महत्त्व देत आहेत, त्याच्यावर एवढं भांडण करत आहेत, एवढे विषण्ण होत आहेत, मग त्यांच्यामध्ये आमच्यामध्ये फरक काय असं वाटलं. आता महाराज तर अंतर्ज्ञानी होते, त्याने ते ओळखलं. त्यांनी काय केलं, त्याच्याकडे पाहिलं आणि डोळे मिसकावून ते काय म्हणाले, काय नाटक छान चाललं आहे की नाही? अहो, त्यांच्या दृष्टीने ते नाटक होतं, खरं काहीच नव्हतं. बघा ना, त्यांनी कुठे कधी इस्टेट उपभोगली? कधीच नाही. त्यांची इस्टेट तर एक तर त्यांनी वाटून तरी टाकली किंवा ट्रस्ट तरी केला आहे, खरंच आहे. ते अगदी नेहमी साधेच राहत असत. चिकीर्षू लोकसंग्रहम. साईबाबांनी कुठे इस्टेट केली हो? साईबाबांनी सुद्धा सगळं स्वतःचं काहीच ठेवलं नाही. अगदी शेवटी खिशात 9 रुपये होते, ते सुद्धा अगदी मृत्यूपूर्वी देऊन टाकले ना, हे तर निश्चित आहे. आता ह्याच्या पुढच्या श्लोकात भगवंत आपल्याला ज्ञानी माणसाने लोकांमध्ये कसं वागावं ते सांगतात बरं का. त्यांनी कसं वागवायचं मार्गदर्शन पुढच्या श्लोकात करत आहेत. तो आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.